बरेचदा विटॅमिन एच्या नावातच विटॅमिन आल्यामुळे हे विटॅमिन डी हे विटॅमिन आहे असं वाटतं, परंतु विटॅमिन डी हे खरं तर एक हार्मोन आहे. त्यामुळे जेव्हा विटॅमिन डी कमी होतं तेव्हा एक नाही दोन नाही अशा बॉडीच्या अनेक घटकांवर परिणाम होतो आणि आपल्याला वेगवेगळी लक्षणं आढळतात. इंडियामध्ये सुद्धा आजही 70 ते 80% जास्त लोकांमध्ये विटॅमिन डीची डेफिशियन्सी आढळते. बरेचदा लोक म्हणतात आम्हाला गोळ्या नको, औषध नको, परंतु बरेचदा ते डोसेस चुकलेले असतात किंवा योग्य प्रमाणात ते डोसेस घेतलेले नसतात. विटॅमिन डीची टॉक्झिसिटी होते, ते ओव्हरडोस होतो विटॅमिन डीचा आणि इतर काही प्रॉब्लेम्स तयार होतात. हल्ली बरेचदा पेशंट सांगतात की रात्री झोप पूर्ण होते तरी पण सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही किंवा खूप थकवा जाणवतो. त्यासोबतच केस अचानक खूप गळतात, काही कारण नसतं पण केस गळणं काही थांबत नाही. त्यासोबतच खूप इरिटेबिलिटी असते, चिडचिड होते, कधी कधी अचानक डिप्रेस्ड असतं, लो वाटतं, अशी लक्षणं बऱ्याच वेळा आढळतात. आणि बरेचदा वारंवार इन्फेक्शन्स होतात, वारंवार सर्दी खोकला होतो, ॲलर्जीज होतात. तर हे सगळं व्हायचं प्रमुख कारण आहे विटॅमिन डीची डेफिशियन्सी. बऱ्याचदा हे एखाद्या आजाराचं लक्षण वाटतं, मोठा काही आजार आहे का किंवा काय, परंतु हे बाकी काही नसून विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते. तर याच आपण विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीबद्दल अजून डिटेलमध्ये या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. तर आधी आपण समजून घ्या विटॅमिन डी म्हणजे काय. बरेचदा विटॅमिन एच्या नावातच विटॅमिन आल्यामुळे हे विटॅमिन डी हे विटॅमिन आहे असं वाटतं, परंतु विटॅमिन डी हे खरं तर एक हार्मोन आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की हार्मोन आपल्या बॉडीच्या प्रत्येक गोष्टीवर बरेच फंक्शन करत असतात, त्याचप्रमाणे विटॅमिन डी सुद्धा खालील गोष्टीवर पूर्ण कंट्रोल करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन, की बॉडीमधले कॅल्शियम ॲब्सॉर्ब करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे विटॅमिन डीमुळे होत असतं. त्यामुळे आपल्या बोनला जी स्ट्रेंथ येते, ताकद येते, ती येण्यासाठी विटॅमिन डी हे खूप आवश्यक असतं. त्यासोबतच मसल्समध्ये पॉवर येण्यासाठी विटॅमिन डी हे आवश्यक असतं. त्यासोबतच जे वारंवार आपण आजारी पडतो त्याविरुद्ध आपली इम्युनिटी वाढण्यासाठी सुद्धा विटॅमिन डीचा उपयोग होतो. त्यासोबतच आपल्या ब्रेनचं जे केमिकल्स असतं, म्हणजे जे सिरोटोनिन नावाचा हार्मोन असतो, ज्याला आपण हॅपी हार्मोन म्हणतो, त्याच्याही कंट्रोलमध्ये विटॅमिन डी हे महत्त्वाचा रोल करत असतं. त्यासोबतच आपली हेअर ग्रोथ सायकल जी आहे, हेअर फॉलिकलची ग्रोथ आहे, त्यामध्ये सुद्धा विटॅमिन डीचा महत्त्वाचा रोल असतो. तर अशा प्रकारे विटॅमिन डी हे म्हणूनच एक हार्मोन आहे की जे बरेचसे फंक्शन कार्यरत करत असतं. त्यामुळे जेव्हा विटॅमिन डी कमी होतं तेव्हा एक नाही दोन नाही अशा बॉडीच्या अनेक घटकांवर परिणाम होतो आणि आपल्याला वेगवेगळी लक्षणं आढळतात. आता आपण समजून घेऊयात विटॅमिन डी कमी असल्यावर कोणकोणती लक्षणं दिसतात. सगळ्यात सुरुवातीला लक्षण दिसतं विकनेस, थकवा, की आपण थोडं जरी काम केले तरी थकवा जाणवतो, विकनेस वाटतो, झोप वगैरे व्यवस्थित झाली तरी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं. त्यासोबतच विटॅमिन डी जर कमी असेल तर हाडे दुखणे, पाठ कंबर दुखणे, गुडघे दुखणे ही महत्त्वाची लक्षणे जाणवतात. त्यासोबतच हेअरफॉल हे सुद्धा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आढळणारं महत्त्वाचं लक्षण आहे. यासोबतच फ्रिक्वेंट व्हायरल इन्फेक्शन होणं किंवा वारंवार सर्दी खोकला होणं, सारखा आजारी पडणं, हे सुद्धा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असणारं महत्त्वाचं लक्षण आहे. यासोबतच बराच वेळा मूड चेंजेस होणं, अँझायटी वाटणं, डिप्रेशन वाटणं, तर ही सर्व लक्षणं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आढळली जातात. आता आपण समजून घ्या की विटॅमिन डीची नॉर्मल रेंज नक्की किती असते. विटॅमिन डीची नॉर्मल रेंज जनरली 30 ते 60 mg/ml ही असते. आता आपण समजून घेऊयात की विटॅमिन डीची कमी कशामुळे होते. तसं पाहिलं तर भारत हा सनशाईन कंट्री आहे किंवा जिथं उन्हाळा खूप जास्त वेळ असतो असा देश आहे, तरी सुद्धा इंडियामध्ये सुद्धा आजही 70 ते 80% जास्त लोकांमध्ये विटॅमिन डीची डेफिशियन्सी आढळते. तर याचं प्रमुख कारण काय आहे ते आता आपण बघूयात. जनरली उन्हाशी एक्सपोजर हे आपल्या बॉडीच्या ओपन पार्टशी झालं पाहिजे, म्हणजे जनरली आपले हात आणि पाय जे असतात, जे त्यावरती काही कपडे नसताना किंवा ओपन असतील असं डायरेक्ट सन एक्सपोजर झालं पाहिजे. जनरली कोवळं ऊन चांगलं असतं असं म्हणतात, परंतु सकाळी 10 ते 3 या वेळेमधल्या कोणत्याही टाईममध्ये 15 ते 20 मिनिटं सलग असं जेव्हा तुम्ही उन्हामध्ये एक्सपोजर होतं तुमच्या बॉडीच्या स्किनचं, तेव्हा विटॅमिन डी तयार व्हायलाही जास्त मदत होत असते. यासोबतच अजून एक महत्त्वाचं कारण आहे की सनस्क्रीनचा ओव्हरयूज. या सनस्क्रीन खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. जनरली 30च्या पुढे सनस्क्रीन इज सफिशियंट असतं, परंतु आजकाल 50 किंवा 70-80 या SPFचं पण सनस्क्रीन वापरलं जातं. तर त्यामुळे सुद्धा जे सन एक्सपोजर व्हायला पाहिजे स्किनशी तेवढा कॉन्टॅक्ट होत नाही आणि विटॅमिन डी तयार होत नाही. यासोबतच इतरही काही महत्त्वाची कारणं आहे की जसं की आपली इंडोर लाईफस्टाईल, की बऱ्याच वेळा आपण फ्लॅट्समध्ये राहतो किंवा कंटिन्यू घरामध्ये खूप जास्त वेळ असतो, ऑफिसमध्ये जास्त वेळ असतो, बाहेर जाणं हे आपलं खूप कमी झाले सध्या. तर ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की ओबेसिटी म्हणजे फॅट जास्त असतं बॉडीमध्ये आणि विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. त्यामुळे जरी विटॅमिन डी होत असेल तरी ते फॅटमध्ये विरघळून जाऊन ते बॉडीपर्यंत पोहोचत नाही, जिथे पाहिजे तिथे ते जात नाही आणि मग त्याची डेफिशियन्सी तयार होते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की गट प्रॉब्लेम, की जेव्हा विटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असेल किंवा इतर काही कारणं असतील ज्यामुळे गटमध्ये ते व्यवस्थित ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळे सुद्धा विटॅमिन डी हे कमी आढळलं जातं. IBS सारखे प्रॉब्लेम्स असतील, गॅसेस जास्त असतील, त्यामध्ये सुद्धा विटॅमिन डी डेफिशियन्सी आढळली जाते. आता आपण समजून घ्या विटॅमिन डीची जेव्हा सिव्हिअर डेफिशियन्सी असते तेव्हा लहान मुलांमध्ये आणि वृद्ध माणसांमध्ये काय काय परिणाम होतात त्याबद्दल. जर विटॅमिन डीची खूप सिव्हिअर डेफिशियन्सी असेल तर लहान मुलांमध्ये ग्रोथ प्रॉपर
प्रॉपर होत नाही, डिलेड माइलस्टोन्स होतात. त्यासोबतच मुलांची इम्युनिटी कमी होते आणि मुलं वारंवार आजारी पडतात. त्यासोबतच वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होतं, म्हणजे हाडांची घनता कमी होते आणि हाडांची झीज खूप लवकर होते. त्यामुळेच लवकर फ्रॅक्चर्स होणे, सारखं पडेल की काय अशी भीती वाटणे, त्यासोबतच सांधेदुखी असे ही सगळी लक्षणे वृद्धांमध्ये आढळतात. यासोबतच व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर त्यामुळे थायरॉइड, डायबेटीस, पीसीओडी अशी लक्षणे महिलांमध्ये आढळली जातात. आता आपण समजून घेऊ की व्हिटॅमिन डी जर कमी आलं तर त्यासाठी काय केलं पाहिजे. बरेचदा लोक म्हणतात आम्हाला गोळ्या नको, औषध नको, काहीतरी डाएटमधून सांगा की ज्यामुळे व्हिटॅमिन डी वाढेल. त्यासाठी आपण डाएटमधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की फिश. जेव्हा जर तुम्ही फिश तुमच्या डाएटमध्ये जास्त ठेवलं तर त्याचा व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. त्यासोबतच दूध आणि दुधाचे पदार्थ, तूप वगैरे याचा सुद्धा व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. यासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण असतं, तर अंडे सुद्धा आपण जर रेग्युलर ठेवले डाएटमध्ये तर त्याचाही आपल्याला व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी उपयोग होईल. यासोबतच मशरूम्समध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीचं प्रमाण असतं, तर मशरूमही जर आपण ठेवले डाएटमध्ये त्याचाही व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी उपयोग होईल. आता आपण बघत व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट बद्दल थोडं जाणून घेऊ. बऱ्याच वेळा पेशंट सांगतात की आम्ही घेतलेत व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेतल्यात. आम्ही जेव्हा रिपोर्ट बघतो व्हिटॅमिन डी कमी असतं तेव्हा ते आम्हाला सांगतात की आम्ही गोळ्या घेतलेल्या आहेत, औषधं घेतलेल्या व्हिटॅमिन डीचा, परंतु बरेचदा ते डोसेस चुकलेले असतात किंवा योग्य प्रमाणात ते डोसेस घेतलेले नसतात. त्यामुळेच बऱ्याच वेळा गोळ्या घेऊन सुद्धा, सप्लिमेंट घेऊन सुद्धा व्हिटॅमिन डीची लेवल पाहिजे तशी वाढत नाही. तर बरेचदा पेशंट सांगतात कोणीतरी मित्राने सांगितलं म्हणून घेतलं, परंतु असं नसतं. तुम्ही डॉक्टरांना भेटून तुमच्या डेफिशियन्सीच्या मात्रेनुसार तुमचा डोस ठरवून तो व्यवस्थित प्रॉपर डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे घेतला पाहिजे. साधारण 2 ते 3 महिन्यांनी गोळ्या घेतल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी परत रिपीट टेस्ट केली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा हे सगळं केलं जात नाही आणि त्यामुळे एकतर व्हिटॅमिन डी वाढत नाही जेवढं पाहिजे तसं गोळ्या घेऊन सुद्धा, किंवा व्हिटॅमिन डीची टॉक्झिसिटी होते की ओव्हरडोस होतो व्हिटॅमिन डीचा आणि इतर काही प्रॉब्लेम्स तयार होतात. जेव्हा व्हिटॅमिन डीचा ओव्हरडोस होतो तेव्हा बऱ्याच वेळा किडनी स्टोन होऊ शकतो किंवा खूप जास्त थकवाही परत जाणवू शकतो. त्यामुळेच व्हिटॅमिन डीचा डोस घेताना काळजीपूर्वकच घेतला पाहिजे, गरजेपुरताच घेतला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. होमिओपॅथीने व्हिटॅमिन डी तुमचं डायरेक्ट वाढणार नाही लाईक सप्लिमेंट, परंतु व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जेव्हा तुम्ही सारखे आजारी पडता त्यासाठी तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी होमिओपॅथी तुम्हाला उपयोगी पडू शकते. आणि व्हिटॅमिन डी मुळे जे इतर प्रॉब्लेम्स होतात, बोन पेन, जॉईंट पेन, थायरॉइड, पीसीओडी किंवा इतर जी काही हेअरफॉल असेल, तर या सगळ्यांमध्ये होमिओपॅथी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकते. जर तुम्हालाही असं काही लक्षण असेल तर कमेंटमध्ये व्हिटॅमिन डी असेल येऊन नक्कीच कळवा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यासाठीची ट्रीटमेंट चालू करू शकता. थँक्यू.